बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, तिसरा भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले, नव्या प्रकाशाच्या शोधात. यामधील 5वा भाग, वैराग्याचा त्याग, हा बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वैराग्याची कसोटी हा भाग बघितला होता. आजच्या भागामध्ये आपण वैराग्याचा त्याग हा बघणार आहोत. जर तुम्ही मागचा भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षांपर्यंत चालले होते. 6 वर्षांनंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यंगती चित्तही उलगडला झाला नव्हता. तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इहलोकासाठीही दुःख भोगतात, तर इतर लोक स्वर्ग लोकांसाठीही कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेल्या आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणीमित्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्नहीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे काय? जर केवळ शरीराचाच विचार करायचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच, पण त्याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी चोगळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याची मनशांती राहिलेली नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठवायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही, तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. त्यावेळी ओरुवेलेला इथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. सुजाता नावाची त्याला मुलगी होती. सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचे तिने संकल्प केला होता. तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले. त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्षदेवच अवतरला आहे. सुजाता आली आणि स्वतः शिजवलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले. ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुप्ततीर्थ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले. याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याचबरोबर असलेले ते 5 तपस्वी त्याच्यावर रागवले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले. फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण भाग 4 बघणार आहोत. त्यामध्ये ज्ञानप्राप्ती आणि मार्गाची दृष्टी हे बघणार आहोत. त्यामधील पहिला भाग, नव्या प्रकाशासाठी चिंतन, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
व कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.